हॅलो फ्रेंड्स, मी सुरेखा चनेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी इथं 4 टक्स ब्लाउजची कंप्लीट कटिंग दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा पूर्णपणे, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतात। तर आपल्याला इथं अस्तरवर अगोदर कटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला, त्याच्यानंतर मेन फॅब्रिकची सुद्धा पूर्ण कटिंग दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतात त्या। आणि तसंच तुम्ही जर व्हिडिओ नवीन पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर इथं कटिंगला सुरुवात करते मी। सर्वात अगोदर मी बाहीची कटिंग करून घेते। तर बाहीला इथं बाहीची रुंदी बसत नाही, त्यामुळे मी इथं बाही उंची टाकून अस्तर कटिंग करून ठेवून घेते। त्याच्यानंतर त्याला जोड देऊन मी इथं बाही सुद्धा कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला पूर्णपणे ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा। तर 8.5 बाही उंची आहे, तर मी इथं 1 इंच प्लस करून 9.5ची बाही कटिंग करणार आहे। तर चला इथं अशा पद्धतीने मी इथं स्ट्रेट लाईन आखून घेतलं उंची टाकून, आणि इथं कटिंग करून ठेवून घेते। बाही रुंदी बसत नाही, आर्महोल घेर बसत नाही, त्यामुळे मी इथं कटिंग तेवढं करून ठेवून घेतलंय। त्याच्यानंतर मी जोड देऊन बाही कटिंग सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला। त्याच्या अगोदर मी बॅक पार्ट कटिंग करून घेते। बॅक पार्टची उंची आहे इथं 13.5, तर 1 इंच प्लस करून मी 14.5 टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। खाली अर्धा इंच आणि वर अर्धा इंच शिलाई मार्जिंग म्हणून। त्याच्यानंतर शोल्डर 5.5 घेतलंय, इथं बरोबर 5.5 शोल्डर घेतलं, आणि 6 इंच मी मुंड्याचा आकार मुंड्याचा खोल घेतलंय। त्याच्या पुढे मी इथं आता इथं 38 छाती आहे, 38चा चौथा भाग 9.5 घेतलं छातीचा माप। त्याच्या पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिंगसाठी मी 1.5 इंच घेते। त्याच्यानंतर इथं 1.25 मागच्या आर्महोलसाठी मी 1.25 इंच घेतलं, आणि इथं गोलाकार देऊन घेते। अशा प्रमाणाने इथं आर्महोलचा आकार देऊन घेते। त्याच्यानंतर मी इथं आर्महोल सुद्धा मोजून बघणार आहे। 18 इंच आर्महोल आहे, तर 18चा दुसरा भाग आपल्याला इथं 9 इंच यायला हवे, तर इथं बरोबर 9 इंच आलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मी कमरेचा चौथा भाग 36 इंच कंबर आहे, 36चा चौथा भाग 9च्या पुढे 1 इंच घेतलं, त्याच्या पुढं मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे, आणि इथं अशा प्रमाणे सरळ रेष आखून घेतलं। त्याच्यानंतर इथं गळा रुंदी आणि गळ्याचं उंची टाकणार आहे। गळा रुंदी मी 2.25 घेतलं। त्याच्यानंतर गळ्याची उंची मी मागची पट्टी आहे इथं 5.5, तर 1 इंच एक्स्ट्रा ॲड करून घेऊन इथं 6.5 इंचवर आखून घेतलं। त्याच्यानंतर गळा रुंदी खालच्या कडेनं 3 इंच घेतलं, आणि इथं गोलाकार देऊन घेते मी अशा प्रमाणाने। तुम्ही घरी बसल्या नक्की अशा प्रमाणाने तुम्ही डायग्राम काढून कटिंग करून घेऊ शकता, स्वतःचे ब्लाऊज स्वतः स्टिचिंग करून घेऊ शकता। चला तर मग इथं मागची बाजू आखून झालेली, आता कटिंग करून घेते मी। आता इथं कटिंग झालेलं आहे, हीच बाजू टाकून मी इथं पुढचा पण कटिंग करून घेते। कशा प्रमाणाने बसेल ती इथं ॲडजस्ट करून इथं ठेवून घेते, आणि इथं आपल्याला पुढच्या भागाला 1 इंच खालच्या बाजूला एक्स्ट्रा पाहिजे। पुढच्या बाजूला मागील बाजू 14.5 असली तर पुढची बाजू आपल्याला 15.5वर कटिंग करून घ्यायचा असतो, कारण क्रॉस पट्टीला अटॅच करायला 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा लागतो, त्यामुळे इथं एक्स्ट्रा 1 इंच वाढून घ्यायचा असतो पुढच्या भागाला। तर इथं जसं आहे तसं इथं आखून घेते सर्वात अगोदर। त्याच्यानंतर मी इथं
कशा पद्धतीने पुढची बाजूचे आखून घ्यायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायचा मात्र विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर इथं आर्महोल किती आहे हे आणि शोल्डर किती आहे ते व्यवस्थित घ्यायचा असतो। मागील बाजूला किती घेतलेलं असतं तेवढं। आणि इथं आर्महोलचं घेर मी 1 इंचवर दिलेलं आहे। आर्महोलचं घेर सुद्धा देऊन झालेलं आहे। त्याच्यानंतर मी इथं क्रॉस पट्टी आखून घेते। सर्वात अगोदर मी दोन्ही बाजूला पण 2-2 इंच घेतलं। 2.25 ची तयार आहे त्यामुळे मी इथं 2-2 घेतलं। तर 3 ची क्रॉस पट्टी जर असली तर तुम्ही 2.25-2 घेऊ शकता दोन्ही बाजूला पण। तर अशा प्रमाणाने इथं क्रॉस पट्टीचं आखून घेतलं आणि इथून क्रॉस पट्टी कुठून आले तिथून एक्स्ट्रा 1.5 इंच घेतलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता इथं पुढच्या टक्ससाठी म्हणून। गळ्याचा इथं पुढील गळा मी उंची 7 घेतला आणि रुंदी इथं 2.5 घेतलेला आहे खालच्या कडेला आणि वरच्या कडेला 2.25 अशा प्रमाणाने थोडीशी तिरकी लाईन आखून घेते आणि इथं गोलाकार देऊन घेते। पुढच्या गळ्याचं गोलाकार देऊन घेतली। आता आपल्याला कमरेचं आपलं कंबर 36 आहे। 36चा चौथा भाग 9 इंच आलेले आहे। 9 इंचवर त्याच्या पुढे एक्स्ट्रा मार्जिन घेऊन इथं कटिंग करून घेते मी, तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने। पूर्णपणे स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीमध्ये तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी इथं सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या। आता कमरेचा चौथा भाग 9चा अर्ध निम्म केलं इथं टक्स पॉइंटसाठी। निम्म करून तिकडे एक 2 इंचाचा टक्स घेते मी आणि 2.25 उंची ठेवते टक्सची। 4 टक्स आहे ब्लाऊज, अशा पद्धतीने टक्स काढते मी, तुम्ही बघू शकता इथं। त्याच्यानंतर वरचा आहे जो 2.5 2.25 हे सुद्धा 2.25 अशा पद्धतीने मी 4 टक्स इथं तयार करून घेते आणि ह्याचा मध्य पॉइंट काढते गळ्याकडून क्रॉस पट्टीचा आणि दोन्ही पॉइंट इथं मिसळून घेते। तुम्ही बघू शकता मध्यभाग काढलेला आहे इथं अशा प्रमाणाने सेंटर पॉइंट घेऊन इथं आखून घेतलं। इकडचं सुद्धा मी 2.25 घेतलं, इकडचं सुद्धा 2.25 घेतलं। त्याच्यानंतर ह्या बाजूला 2 घेते आणि थोडीशी तिरकी लाईन इथं आखून घेते अशा प्रमाणाने। खूप सुंदर असं ब्लाऊज बसतंय, कप बसतंय, हे तुम्ही नक्की ट्राय करा। आणि ह्याच्या अंतर मी इथं 2.5 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे आणि अशा प्रमाणाने इथं 4 टक्स इथं रेडी करून दाखवलेलं आहे तुम्हाला। ही स्टिचिंगमध्ये सुद्धा पूर्ण दाखवणार आहे मी स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं म्हणून। लगेचच व्हिडिओ अपलोड करेन स्टिचिंगचा सुद्धा, तो पण नक्की तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ कसं वाटतात ते नक्की मला कमेंट करून कळवा। आता इथं स्लीव्ज कटिंगला मी अटॅच करून घेते अशा पद्धतीने, तुम्ही बघू शकता इथं अटॅच करून घेतलेलं आहे। आता फोल्ड करून घेते बघा, एकदा फोल्ड केलं परत एकदा फोल्ड करणार आहे मी। ही ओपन बाजू आहे समोरची आणि माझ्याकडची आहे ती बंद बाजू आहे। तर अशा प्रमाणाने छातीचा चौथा भाग 9.5 छाती आहे तर मी इथं 9.5 घेणार आहे। तर बरोबर बाही बसते, कम जास्ती पडत नाही, अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा। तर इथं छातीचा चौथा भाग घेतलं आणि उंची पुन्हा एकदा बघून घेते 8.5 आहे तर 9.5 ची इथं मी बाही कटिंग करून घेणार आहे। तर आर्महोल घेर द्यायसाठी मी 3.5 घेतलं आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन सुद्धा ह्याच्यामध्येच येतो, एक्स्ट्रा मार्जिनची गरज नसते इथं छातीचा चौथा भाग घेतल्यानंतर। आणि अशा प्रमाणाने इथं स्लीवचा आकार देऊन घेते मी। खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा।
इथं बाहीचा आकार देऊन झालेला आहे. दंडगेर घेते, दंडगेर किती आहे आपलं तेवढं, त्याच्या पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन आणि असं क्रॉसमध्ये लाईन आखून घेते. आता इथं बाहीची सुद्धा कटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथं. तर 4 टक्सचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही कटिंग स्टिचिंग बघून घरच्या घरी बसून शिकू शकता. नॉच देऊन घेते. ही कंपल्सरी पुढच्या बाजूला जोडून घ्यायचा असतो जोडायच्या टायमाला. तर चला इथं अस्तरची पूर्ण कटिंग दाखवले मी, तर तुम्ही बघू शकता. 4 टक्स सुद्धा आखून दाखवलेलं आहे आणि स्टिचिंग करते वेळी पण स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा दाखवते. तर अशा प्रमाणाने मेन फॅब्रिकवर ठेवून घेतलं इथं बघू शकता आणि इथं कटिंग करून घेते मी. खूप सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. व्हिडिओ न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तर इथं जोड द्यायचा आहे, तर मी स्टिचिंगच्या वेळी जोड देऊन घेते. ते कशा पद्धतीने जोड द्यायचा ते सुद्धा दाखवते व्हिडिओमध्ये स्टिचिंगच्या, तो नक्की व्हिडिओ पहा तुम्ही. अशा पद्धतीने इथं पूर्णपणे कटिंग झालेलं आहे. आता मागच्या गळ्याची सुद्धा इथं कटिंग करून घेते. आखून ठेवलेलं आहे मी, आता तेच कटिंग करणार आहे. इथं गळ्या रुंदी आणि गळ्याचं उंची टाकलेली आहे. तर ही पट्टी मी हुकलूक पट्टीसाठी वापरणार आहे. तर अशा पद्धतीने पूर्णपणे इथं कटिंग झालेली आहे. स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी दाखवलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हवे असले तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. त्याचप्रमाणे मी व्हिडिओ बनवून अपलोड करीन. तर इथं क्रॉस पट्टी पायपिंगसाठी मी अशा पद्धतीने पट्ट्या काढून घेते. कटिंगच्या वेळेला पूर्णपणे सगळ्या पट्ट्या व्यवस्थित कटिंग करून घेऊन आपल्याला स्टिचिंगला बसायचं असतोय, तरच 1 तासाच्या आतमध्ये ब्लाऊज कंप्लीट होईल. तर अशा प्रमाणाने इथं पायपिंगला सुद्धा मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता एवढ्या पट्ट्या पुरेशा होतील मला पायपिंगसाठी. आता इथं मागची पट्टी आणि हुक पट्टीसाठी मी वेगळा अस्तरचं कापड वापरलेलं आहे, कारण इथं संपलेलं होतं अस्तरचं सुद्धा. चला तर मग इथं पूर्णपणे कटिंग दाखवलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.